अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचं श्री स्वामी समर्थ या सेवारूपी चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत. मैत्रिणींनो, दीपावलीचा सण खूप जवळ येऊन ठेपलेला आहे. घरामधली सगळी अस्वच्छता निघून स्वच्छपणे आपण आपल्या या सणाला सामोरे जाणार आहोत. दीपावलीच्या सणामध्ये आई लक्ष्मी, आई भगवती, कुबेर या सर्वांचं आपण पूजन सेवा करत असतो. आई लक्ष्मीने आपल्या घरी यावं, यापुढेही तिनं सातत्याने या ठिकाणी राहावं, अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी चिरंतन टिकावी, यासाठी आपण 8 दिवसाच्या सेवा करणार आहोत. सोमवार दिनांक 13 पासून आपण या सेवांना सुरुवात करणार आहोत. ते सोमवार 20 तारखेपर्यंत आपण या सेवा पूर्ण करणार आहोत. सेवा अतिशय सोप्या आहेत. सेवेबरोबर पूजाही आहेत. 13 तारखेपासून ज्यांना सेवा जमत नसेल त्यांनी 14 पासून सुरू करायची आहे आणि ही सेवा 21 तारखेपर्यंत समाप्त करायची. कारण 20 आणि 21 तारीख या दोन्हीमध्येही अमावस्या आहे आणि अमावस्यापर्यंत आपल्याला या सेवा पूर्ण करायच्या असतात. तर प्रथम आपण काय करायचं आहे, सलग 8 दिवस पहिली सेवा आपली असेल, हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावर करायचं आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर हळद आणि गोमूत्र यांचं मिश्रण आपण उंबरठ्याला लावायचं आहे. त्याचं लेपन करायचं, उंबरठ्याची पूजा करायची, फूल व्हायचं आणि त्याचबरोबर उंबरठ्यावर गोपद्म किंवा माता लक्ष्मीची पावले आपण काढायची आहेत. त्याचबरोबर हे झाल्यानंतर दुसरी सेवा, जेव्हा आपण देवपूजेला बसतो त्यावेळेला आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू आणि परात्पर गुरु आपण श्री स्वामी महाराजांना मानलेला आहे. पूजेच्या वेळी आपण आपल्या गुरूंना अभिषेक घालायचा आहे. आपल्या घरी स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर स्वच्छ पाणी किंवा पंचामृत घालून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणत आपण अभिषेक करायचा आहे. ज्यांच्याकडे महाराजांची मूर्ती नसेल त्यांनी फोटोचं पूजन करायचं आहे. फोटो स्वच्छ पुसायचा आणि त्याचं पूजन करायचं. ही आपली दुसरी सेवा असेल. तिसऱ्या सेवेमध्ये आपण कुंकुमार्चन करणार आहोत. आता कुंकुमार्चन म्हणजे काय करायचं आहे, तर देवीला, आपल्या कुलदेवतेला कुंकवाने अर्चन करायचं आहे. तिचं कुंकवानं न्हाऊ घालायचं आहे तिला. आपल्या घरी असलेल्या श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा कोजागरी पूजेच्या वेळेला आपण जी सुपारी वापरली तीही सुपारी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ती नसेल सुपारी तर नवीन सुपारी आपण घेऊ शकता. हे काय करायचं आहे, एका छोट्या प्लेटमध्ये देवपूजेच्या वेळीच एका छोट्या प्लेटमध्ये ही मूर्ती किंवा यंत्र ठेवायचं आणि त्यावर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, ज्यावेळेला आपण नमो नमः असं म्हणतो त्यावेळेला त्या श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवर आपण कुंकवानं अर्चन करायचं आहे. कुंकवाचं अर्चन करत असताना आई लक्ष्मीच्या चरणापासून ते मुखापर्यंत आपण कुंकू व्हायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. आपल्या नित्यसेवेमध्ये मंत्र विभागामध्ये आपल्याला हा मंत्र मिळेल. दररोज 8 दिवस आपण ही कुंकुमार्चन सेवा आपल्या घरी करणार आहोत. दुसऱ्या दिवशी आपण परत हे कुंकू बाजूला काढून ठेवू शकताय आणि दुसरं नवीन कुंकू घेऊन पुन्हा आपण ही सेवा करू शकता. या मंत्राने मंत्रघोषित असलेलं हे कुंकू आपण आपल्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरायचं आहे. आपलं कार्य नेहमी सफलतेनं पूर्ण होईल यात शंका नसते. त्यानंतरची आपली एक सेवा आहे ती म्हणजे पिवळ्या मोहरीची सेवा. कुठेही बाजारात आपल्याकडे किराणा मालाच्या दुकानात पिवळी मोहरी मिळते. पिवळी मोहरी घ्यायची आणि त्याच्याबरोबर उदबत्तीची रक्षा आपल्या उजव्या हातामध्ये धरायचे. ही सेवा संध्याकाळी करायची सर्वांनी. उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये रक्षा मिसळायची आणि वेदोक्त वल्गा सुक्त नित्यसेवेमध्ये आहे हे 11 वेळा आणि कालभैरवाष्टक स्तोत्र हे 11 वेळा म्हणायचं. समजा वेदोक्त वल्गा सुक्त 11 वेळा म्हणायला होत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकताय किंवा हे वल्गा सुक्त 1 वेळा आणि कालभैरव अष्टक 11 वेळा असं म्हणायचं. म्हणून झाल्यानंतर आपल्या पूर्ण घरामध्ये, घराच्या भिंतीच्या कडेने आपल्याला ह्या मोहरी थोड्या 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 करत टाकायच्या आहेत. फक्त
बाथरूम टॉयलेट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टाकायचं नाही. संध्याकाळच्या वेळेस ही सेवा अतिशय फलदायी ठरते. अशा प्रकारे 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सातत्यानं न चुकता 8 दिवस आपण या सेवा करायच्या आहेत. आपल्याला काही अडचण असेल तर आपल्या घरातल्या इतर मंडळींच्याकडून आपण ही सेवा करून घेऊ शकता. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया, सेवा करूया आणि सेवेकरी होऊया. श्री स्वामी समर्थ.